सध्या महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था फारच वाईट झाली आहे। कारण या शेतकऱ्यांचे जुने कर्ज संपत नाही आणि नवीन कर्ज मिळत नाही। भाजप सरकारच्या काळात राज्यात 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा कोणालाही लाभ झाला नाही। अशी शेतकऱ्याची अवस्था करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले आहे। तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी जप्त केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करायला सुरुवात केली आहे। जिल्हा बँकेने इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे शेतजमिनीचा लिलाव करून 31 लाख रुपयाचे कर्ज वसूल केले आहे। यापुढेही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करून बँकेची वसुली केली जाईल, असे बँक प्रशासनाने जाहीर केले आहे। कर्जमाफीच्या नावाखाली खरंच हे सरकार शेतकऱ्यांचा छळ करत आहे का? तुम्हाला काय वाटते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही टच करा। परत भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।